3 वर्षात पहिल्यांदा एवढं काय काय अर्जुन करतोय. मला मजा येते पर्सनली, कारण मला रोज साडी नेसावी लागत नाही. मला अजून एक अट घातली गेली आहे की इंग्लिशचे शब्द वापरायचे नाही. सो आता अर्जुन मराठीचे शब्द पण शिकतोय. मला कधीच मी कॉलेजमध्ये स्कूलमध्ये मला कधीच कोणी कार्ड्स दिली नाही ना रोजेस दिली, कधीच नाही. ही चुकून जर माझ्या कॉलेजमध्ये असती ना तर ही सुद्धा आमच्या बॉयज ग्रुपमध्येच असते. क्या रे बंडा चल वेळेवर. हो, मला कोणी अगं इथे मुलींसारखं वागवत नाही मुळात सेटवर. मी तशी मुलगी आहे की मी असं व्हॅलेंटाईन्स डे करा वगैरे मी असं बिलीव्ह नाही करत. ती व्यक्ती आपल्या लाईफमध्ये असेल ना तर अख्खं लाईफ व्हॅलेंटाईन्स डेच वाटला पाहिजे, व्हॅलेंटाईन्स वीक वाटला पाहिजे, अशी व्यक्ती पाहिजे. श्रद्धाला काय सल्ला देणार मी? ती ह्याच्यासारख्या माणसाला सांभाळते ही खूप मोठी गोष्ट नाही का? आता नागराजन आम्ही आता मोठा चालू आहे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. ठरलं तर मग या मालिकेच्या सेटवर आहे आणि तुमची लाडकी जोडी माझ्यासोबत आहे. कसे आहात? मस्त मस्त. फॅन्टास्टिक मज्जा. पण व्हॅलेंटाईन डे आहे आणि किती काय काय करतोय अर्जुन तुझ्यासाठी. खूप खूप 3 वर्षात पहिल्यांदा एवढं काय काय अर्जुन करतोय. खरंच पण आज त्याने काय स्पेशल केलंय, चॉकलेट्स बनवलेत तू. हो म्हणजे चॉकलेट डे ना आज. सो बायकोसाठी स्पेशल चॉकलेट बनवलेत. येस, येतात खरंच. हो रेसिपी चॉकलेट पावडर, त्यानंतर जरा पिठी साखर हवी आहे, त्यानंतर तुम्हाला हवं आहे जरासं बटर, त्यानंतर सोबत हवं आहे जरासं दूध आणि कोको पावडर. हर्षी सिरप असेल तर अजून बेटर आहे. आणि मग त्याला मिक्स करायचं बॅटरला छानपैकी आणि ठेवायचं फ्रीजरमध्ये. वा, बरोबर. असेल, मी वेगळ्या प्रकारे बनवते, पण ही पद्धत पण बनवून बघायला पाहिजे. येस प्लीज प्लीज प्लीज. पण मला असं वाटतं सायलीने शिकवून ठेवलंय सगळं अर्जुनला. हा, तसं तर सायलीने बघितलं तर अर्जुनला शिकवलेलं असेल माहित नाही, बट अर्जुन पण तसा हुशार आहे बिचारा, मेहनतीने करतोय खूप गोष्टी. आणि सायलीसाठी हीच खूप मोठी गोष्ट आहे की तो रोजचा स्वयंपाक करतोय, घरातलं सगळं सांभाळतोय. त्यामुळे त्यात अजून एक चेरी ऑन द केक म्हणजे चक्क चॉकलेट्स पण बनवली आहेत, तर ही खूप मोठी गोष्ट आहे. Yes, पण ही अदलाबदल तुम्ही किती एन्जॉय करतायत. ती डायरेक्ट कोर्टात लढायला जाते, म्हणजे काय आता म्हणायचं. अरे फॅन्टॅस्टिक. कधी कधी असं करायला हवं ॲक्च्युली. म्हणजे पुरुषांनाही कळेल की बायका घरी खरंच किती कामं करतात. आपण जे पुरुष बाहेर जाऊन ऑफिसमध्ये काम करतो आणि घरी येऊन असंच आराम करतो, बरेचदा असं करायचं नसतं. बायकांना तुमच्या बायकोला हेल्पसुद्धा करायचं. येस. मला मजा येते पर्सनली, कारण मला रोज साडी नेसावी लागत नाही. सो रेडी होताना मी पटकन रेडी होते कॉस्ट्युम वाईज. पण तसं पण रोल प्ले हा करायला मजा येते, पण तिथेच सायलीची धावपळी होती आहे. तिलाही कळते की अर्जुनला किती ॲक्च्युली खतरनाक लोकांशी डील करावं लागतं आहे रोज. आणि त्याचं काम म्हणजे एक रोजची रिस्क आहे. घरामध्ये एका प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंटमध्ये सायली असते, पण अर्जुन बाहेर जाऊन जे काही करतोय, मेहनत करतोय. आणि त्याचबरोबर त्यांनी एवढ्या सगळ्या केसेसमधून सुद्धा तिच्या आश्रमासाठी केससाठी तो लढला. सो तिच्यासाठी हे इतकं ओव्हरवेल्मिंग आहे सध्या की बापरे, अर्जुन इतकं काय काय करत होता आणि ते आत्ता तिला कळतंय. येस, पण हा रोमॅन्स आहे ना प्रेक्षकांना प्रचंड आवडतोय तुमचा. आणि सोशल मीडियावर आम्ही बघतोय तुम्ही धुमाकूळ घालताय. किती छान वाटतं हे सगळं. छान तर नेहमीच वाटतं की प्रेक्षकांना जर आवडत असेल, आम्ही जे काही करू ते आवडत असेल, तर खरंच खूप छान वाटतं. आणि त्यामुळेच आणखीन ऊर्जा मिळते की अजून छान छान एपिसोड करायचे आहेत, अजून छान काम करायचं आहे. सो छान वाटतं. येस, पण अर्जुन सायली बनून कसं वाटतं आणि आता काय करणार आहे अजून? आता आम्हाला प्रश्न पडला की तू हेही करतो, आता आणखी काय करणार आहेस? आता बरंच काही अजून करणार आहे मी. पण सायली बनून खरंच इतकं सोपं नसतं घरातली कामं. म्हणजे आत्ताच जर आपण बघितलं सायलीचं पण, तर ती बरंच काही एक वन हँडेडली ती हँडल करते. आणि त्यावरून मला अजून एक अट घातली गेली आहे की इंग्लिशचे शब्द वापरायचे नाही. सो आता अर्जुन मराठीचे शब्द पण शिकतोय. सो खूप तो पण एक ताण आहे. म्हणजे केस लढण्यापेक्षा जास्त मेहनत इथे आहे घरी. व्हॅलेंटाईन डे आहे आणि हा वीक तुम्ही सेलिब्रेट करताय. मला खऱ्या आयुष्यात जाणून घ्यायचं की कॉलेजमध्ये असताना आणि हे सगळे डेज कसे होते आणि कशा पद्धतीने सेलिब्रेट केले होते. मला कधीच मी कॉलेजमध्ये स्कूलमध्ये मला कधीच कोणी कार्ड्स दिली नाही ना रोजेस दिली, कधीच नाही. इनफॅक्ट मीच स्वतः मुलांमध्ये बसलेली असायचे, मित्र माझे. आणि मी ग्राउंडवर असायचे. मी स्पोर्ट्समध्ये होते, हँडबॉल प्लेअर होते, बॉल बॅडमिंटन प्लेअर. त्यामुळे मी तिकडे बसलेली असायचे. आणि त्यामुळे आम्ही बघायचं हे दे किसको दिया रोज, हे किसको. त्यामुळे मला कोण देणार आहे, कोणीच नाही दिलं कधी. येस, म्हणून मला असं वाटतं आता मालिकेत अर्जुन हे सगळं पूर्ण करून टाकतोय. आता रोज काही ना काही देतोय. हो, आता रोज डे होता तेव्हा रोजेस दिले. टेडी डे जो होता त्या दिवशी ही स्वतः टेडी बनवून आली होती आणि मी हिच्यासाठी केक बनवलं होतं टेडीचं. आणि आज चॉकलेट डे, प्रपोज डे, सगळंच केलं आपण. पण तुमची खऱ्या आयुष्यातली लव्ह स्टोरी खूप फिट आहे आणि मला ऐकायचं आहे की काय दिलंय स्पेशल असं व्हॅलेंटाईन डे गिफ्ट. व्हॅलेंटाईन्स डे इज स्पेशल आहेच आणि त्या दिवशी आम्ही साजरा करतो, सेलिब्रेट करतो. गिफ्ट
रिदान आहे आमचा, द बिगेस्ट क्युटेस्ट गिफ्ट. हो, पण इवन कॉलेजमध्ये सुद्धा मी माझ्या मित्रांना खूप मदत केली आहे. तिला रोज द्यायचंय, चल. मी बिंदास असायचो रे नेहमी. मला माहित काय कॉन्फिडन्स होता आतमधून की मारणार तर नाहीच, फार फार तर नाही असं म्हणणार, हात नाही उचलणार कोण. सो त्यांना पण खूप सेटिंग करायला लावली. जुई वाटतं तुमच्या कॉलेजला नव्हती ना म्हणून हे असेल. नाही, माझं कॉलेज आहे, तू माझ्याच कॉलेजची आहेस म्हणा, तुला माहिती आहे. बट मला नाही, मी त्यात नव्हतेच म्हणजे. आणि नाही ग, कसं समोरच्याला वाटलं पाहिजे ना हिला गुलाब द्यावं, मी नसेनच तशी, का वाटेल कोणाला. ही चुकून जर माझ्या कॉलेजमध्ये असती ना तर ही सुद्धा आमच्या बॉयज ग्रुपमध्येच असते. कॅरे बंडा चल वेडर. हा, मी अशीच होते कारण कॉलेजला असताना, त्यामुळे मला कोणी तसं बघतच नसेल त्या दृष्टीने. कॉलेजमध्ये असताना आता पण तशीच आहे, तुम्ही शपथ असते. पण म्हणजे सायली ही खूप वेगळी आहे जुईपेक्षा. तेच म्हणतो, म्हणून तरी प्रॉब्लेम आहे ना. हो, मला कोणी अगं इथे मुलींसारखं वागवत नाही मुळात सेटवर पण, त्यामुळे कॉलेजलाही तसंच माझ्याकडे बघत असतील. पण जुईला विचारलं की मुलामध्ये ही गोष्ट असेल किंवा असं नाही, ही सवय जर त्याची असेल तर ठीक आहे, म्हणजे मी त्याच्या प्रेमात पडू शकते किंवा त्याच्यासोबत राहू शकते, असं काय वाटतं? काय मी त्या दिवशी पण म्हणाले की साधा सरळ मुलगा असावा, घरेलू मुलगा. आणि एक तर ते तर माहिती आहे सगळ्यांना, व्हेजिटेरियन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्याच, बट कुठेतरी तो खरा असावा. उगाचच म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे, म्हणजे मी तशी मुलगी आहे की मी कसं व्हॅलेंटाईन्स डे करा वगैरे, मी असं बिलीव्ह नाही करत. ती व्यक्ती आपल्या लाईफमध्ये असेल ना तर अख्खं लाईफ व्हॅलेंटाईन्स डेच वाटला पाहिजे, व्हॅलेंटाईन्स वीक वाटला पाहिजे, अशी व्यक्ती पाहिजे. आणि तो मुलगा जो कोणी असेल त्याला तू काय पहिला सल्ला देणार आहेस? वाचून राहा बाई. तुझं शेविंग किट सांभाळून ठेव. जोक सपाट. पण जुईसाठी एक आयडियल नवरा यासाठीचे बरेच व्हिडिओज आहेत. बरेचदा मी स्वयंवर केलंय. आणि जवळजवळ एक साईट काढावी आता ज्याच्यावर त्यांनी त्याचे डूज अँड डोंट्स माझ्या नवऱ्यासाठी टाकले. सो अजूनही फॉर्म्स येत आहेत, अजूनही काय म्हणतो आपण ओपन आहे अजूनही सेरेमनी. सो प्लीज तुमचे फॉर्म्स पाठवा मला. येस, पण मला सांग, श्रद्धाला काय सल्ला द्यायचा असेल कधी तर काय देशील? अरे, बरीच अगं, मोठी श्रद्धाला लिस्ट काय असेल. सल्ला देणार मी, ती ह्याच्यासारख्या माणसाला सांभाळते, हीच खूप मोठी गोष्ट नाही का. तरी नाही, श्रद्धाला हाच सल्ला देईन की, हा सल्ला नाही पण हॅट्स ऑफ बाई. कारण एक वेळ मी त्याला म्हणजे मी रिदान मोठा होईल, पण ह्याचं जे सेटवरचं वागणं आहे, म्हणजे एक दिवस रिदान येऊन सांगेल की पप्पा बिहेव, पण ही डोंट बिहेव. तसं आहे. त्यामुळे श्रद्धाने ऑलरेडी खूप मोठा टास्क केलेला आहे लाईफमध्ये. असं नाही करायचं ना, आम्ही आता मोठा चालू आहे. पण मला सांग की आता कॉलेजमध्ये तू असं सांगितलं की तू इतका डॅशिंग होता, पण आत्ता सगळे जी मुलं आहेत त्यांना काय सांगावं असं वाटतं? आत्ता जी जेनझी आहेत क्राऊड, जे आता खूप असं टर्म फेमस झाली आहे, सॉरी टू से दॅट, जाऊन घेऊ नका तुम्ही मनाला. पण आत्ताची पिढी अशी ना की मला पेशन्स कुठे ना कुठे कमी वाटत आहे. तुम्ही रिलेशनमध्ये या, बट कीप पेशन्स. लग्न झाल्यावरती मी बरेचदा बघतो की डिवोर्स होत आहेत, आणि म्हणजे लग्न झालं की व्हॅलेंटाईनपर्यंतही पोचत नाही आणि डिवोर्स होऊन जातात. म्हटलं कीप पेशन्स. लग्न झालं, रिलेशनशिपमध्ये आला तुम्ही, त्यानंतर सरळ लवी डवी होणार नाही आहे. खूप टफ फेस असणार आहे. एकमेकांना ॲडजस्ट करायचं आहे, बऱ्याच गोष्टी तुम्हाला कॉम्प्रोमाइज करायचे आहेत. सो कुठे ना कुठे खूप जड जाणार आहे, बट कीप पेशन्स, गो विथ द फ्लो, आणि एकमेकांना धरून राहा, एकमेकांसोबत राहा. आयुष्य खूप सुंदर होईल पुढे. पण हे आता जे तुम्ही लवीडवी सध्या जे मालिकेत सुरू आहे त्याबद्दल प्रेक्षकांना काय सांगायला आवडणार? हेच सांगेन की प्रेक्षक सतत सांगत असतात की अर्जुन सायली सतत कामात असतात, तर आता आम्ही एक वीक सेलिब्रेट करतोय छान, आणि त्याचबरोबर आम्ही एकमेकांचे रोल्स एक्सचेंज केलेले आहेत. तर एकमेकांचं काम समजून घ्यायला किंवा एकमेकांबद्दल रिस्पेक्ट दाखवायला ह्यापेक्षा कुठली मोठी गोष्ट असू शकते. आपण नुसतंच बोलतो नाही काय नवऱ्याला काय नाही, नुसतं तेवढ्या वेळा जायचं ऑफिसला, डबा तर मी देते, हे देते, पण नाही, त्याचं पण काम तितकंच महत्त्वाचं आहे. तोही तितक्याच चॅलेंजेसमधनं रोज जात असतो. हे समजून घेण्यासाठी हा त्या लेवलचा प्रेमाचा सप्ताह आहे. त्यामुळे मला असं वाटतं नुसतंच चॉकलेट किंवा नुसताच हग डे, नुसताच स्टेडी डे नाही आहे, तर त्या पलीकडे जाऊन खूप मॅच्युअर्ड लेवलची प्रेमकथा आहे ती. पण आता सायलीला एक प्रॉमिस करायचं आहे अर्जुनला, काय? सायलीला अर्जुन हेच प्रॉमिस करणार की तो सायलीची नेहमी काळजी घेणार, तिच्यावरती कोणते संकट कधी येऊ देणार नाही. आणि हो, आता सायली सुभेदारच्या रोलमध्ये येऊन अर्जुन सुभेदारलाही कळलं की ती काय काय करत असते. सो नेहमी तिला समजून घेणार आणि तिला खूप रिस्पेक्ट करणार. आता हे सगळं बघायला आम्हाला फार आवडणार आहे जे पुढे घडणार आहे. सो थँक्यू सो मच. आणि एक अजून जे तुम्हाला आधी प्रश्न विचारलास की आजच्या पिढीला काय सांगायला हवं, मला हेच सांगायचं आहे. आजच्या पिढीला जी सायलीने पण आता सांगितलं, मला ती गोष्ट आवडली खूपच, आणि मला वाटलं की ते आपण करू शकतो. तुम्ही तुमचे रोल एक्सचेंज करा
आणि मग तुम्हाला दोघांनाही कळेल की तुम्ही दोघे कोणत्या सिच्युएशनमध्ये कसे रिॲक्ट करतायत आणि ते करायला नको आहे की बरोबर आहे हे तुम्हाला स्वतःला कळेल आणि तुम्ही कधी वेगळे होणार नाही मग. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.